Example, Mr. Thomas does not maintain his books on double entry system. मिस्टर थॉमस बिझनेस करत आहेत आणि ते डबल एंट्री सिस्टीमनं आपलं जे बुक्स आहेत ते त्यांनी रेकॉर्ड केलेले नाही आहेत. आणि आपल्याला मग खाली ए आकडा दिला आहे बघा की फ्रॉम द फॉलोविंग प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2017. आपल्याला खाली जी इन्फॉर्मेशन दिली त्याच्या आधारे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची आहे 31/3/2017 सालची. आता खाली जे असेट्स अँड लायबिलिटीज जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये स्टॉक आहे आणि त्याचे दोन बॅलन्सेस दिलेत. एक आहे 19,800 आणि दुसरा आहे 1,13,200. आता हा कोणत्या वर्षाचा बॅलन्सेस आहे ते दिलं नाही आपल्याला. आपण ॲझ्युम करायचं. आता आपल्याला जी बॅलन्स शीट तयार करायला सांगितली ती आहे 31/3/2017 सालची. म्हणजे ती जे करंट इयर असणार आहे बरोबर आणि 31/3/2016 ते प्रिव्हियस इयर असणार आहे. मग पहिल्यांदा जो बॅलन्स दिला जातो तो प्रिव्हियस इयरचा दिला जातो, त्यानंतरचा करंट इयरचा. आणि त्याच्यामुळे 19,800 ही पूर्वीची म्हणजे मागच्या वर्षीची रक्कम असणार आहे आणि 1,13,200 ही जी रक्कम दिली स्टॉकची ती असणार आहे करंट इयरची. ओके, म्हणजे या पद्धतीनं क्रेडिटर्स असतील 31,000 ते मागच्या वर्षीचे आहेत 31/3/16चे आहेत आणि पुढे 14,500 जे दिलेत ते 31/3/17चे आहेत, ज्या तारखेची आपल्याला बॅलन्स शीट तयार करायला सांगितली. या पद्धतीने डेटर्स, प्रीमायसेस आणि एअर कंडिशनर असे पुढे 3 असेट्स दिलेत. त्याचे 2 आपल्याला बॅलन्सेस दिलेत, एक मागच्या वर्षीचा आणि एक करंट इयरचा. त्यानंतर हा ए आकडा झाला. त्यानंतर बी आकडा दिला आहे बघा की क्रेडिटर्स ॲज ॲट 31 मार्च 2016 इन्क्लूड्स ₹15,000 फॉर परचेस ऑफ एअर कंडिशनर. म्हणजे जे क्रेडिटर्स आहेत 31/3/2016 सालचे त्या क्रेडिटर्सच्या अमाऊंटमध्ये 15,000 रुपयेची अमाऊंट ॲड केलेली आहे, जी आहे एअर कंडिशनरची. म्हणजे एअर कंडिशनर खरेदी करत असताना आपण तो उधारीवर खरेदी केला आणि त्या उधारीची रक्कम जी आहे ते आपण क्रेडिटर्समध्ये इन्क्लूड केली. सामान्यपणे क्रेडिटर्स कधी तयार होतात? ज्यावेळी आपण उधारीवर वस्तू खरेदी करू. पण इथे रॉ मटेरियल ज्यावेळी खरेदी करू त्याच वेळी आपण क्रेडिटर्समध्ये ती अमाऊंट लिहित असतो. ज्यावेळी असेट खरेदी केली जाते त्यावेळी ती अमाऊंट आपण क्रेडिटर्समध्ये लिहित नाही. ओके, कारण ती कॅपिटल नेचरचा एक्सपेन्सेस आहे, असेट्स खरेदी करतो त्यामुळे. पण काय झालेलं आहे इथं तर त्या क्रेडिटर्समध्ये आपण एअर कंडिशनरची अमाऊंटसुद्धा चुकून इन्क्लूड केलेली आहे. त्याच्यामुळे ती जी अमाऊंट आहे 31/3/2016 सालची ती आहे 31,000. त्याच्यामध्ये जे 15,000 आहेत ते आपल्याला त्यातून काढावे लागतील. त्यानंतर सी आकडा दिला आहे कॅश ट्रान्झॅक्शन्स. कॅशमध्ये कोणकोणते व्यवहार झाले त्याची आपल्याला यादी दिली. त्याच्यामध्ये कॅश ॲज ॲट 1 एप्रिल 2016 सालचा जो कॅशचा बॅलन्स होता तो आहे 15,000. त्यानंतर कलेक्शन फ्रॉम डेटर्स म्हणजे डेटर्सकडून आपल्याला रक्कम मिळाली. डेटर्स म्हणजे कोण? ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला आहे ते. त्यांनी उधारीचे पैसे दिले. किती दिले? 1,60,800. त्यानंतर पेमेंट टू क्रेडिटर्स. क्रेडिटर्सना पेमेंट दिलं. ज्यांच्याकडून आपण उधारीवर वस्तू घेतल्या होत्या त्यांना पैसे दिले 1,44,000. त्यानंतर आहे रेट्स अँड टॅक्सेस 11,500. सॅलरी आहे, सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत. हे सर्व एक्सपेन्सेस आहेत जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातील. त्यानंतर खाली दिले सन्ड्री इन्कम 16,500 हा इन्कम आहे. त्यानंतर आहे ड्रॉइंग्स बाय थॉमसने पैसे काढले बिझनेसमधून 30,000 रुपये. त्यानंतर लोन फ्रॉम मिसेस फर्नांडिसकडून लोन घेतलेला आहे 23,000 रुपयांचं, ती लायबिलिटी आहे. कॅश इंट्रोड्यूस्ड 12,000 रुपये. बिझनेसमध्ये कॅश इंट्रोड्यूस केला. कधी केला? तर 31/3/2017 मध्ये केला. म्हणजे 1/4/2016 ते 31/3/17 या करंट इयरमध्ये कॅश इंट्रोड्यूस केला. म्हणजे बिझनेसमध्ये कॅश आणला. बिझनेसमध्ये जर कॅश आणला असेल तर ते कॅपिटल आहे. कॅपिटल कॅशमध्ये असू शकतं किंवा वस्तूच्या स्वरूपामध्ये असू शकतं. म्हणजे कॅपिटल आणलं, कॅपिटल वाढणार 12,000 रुपयांनी. त्यानंतर कॅश सेल म्हणजे रोखीने वस्तू विकल्या 11,500 रुपयांच्या. कॅश परचेसेस रोखीने वस्तू खरेदी केल्या 15,000 रुपयांच्या. आता इथं कॅश सेल आणि कॅश परचेसेस दिलेत पण क्रेडिट सेल आणि क्रेडिट परचेसेस दिलेले नाही आहेत. मग ते आपल्याला शोधून काढावे लागतील.
क्रेडिट परचेसेस कधी निर्माण होतात, क्रेडिट परचेसेस जर झालं म्हणजे उधारीवर वस्तू खरेदी केला तर काय तयार होतो, क्रेडिटर्स. जर उधारीवर वस्तू विकल्या, क्रेडिट सेल जर केला तर डेटर्स तयार होतात. मग डेटर्सचे आपल्याला बॅलन्सेस दिले, मग डेटर्सच्या बॅलन्स ओपनिंग आणि क्लोजिंगमधून वजा केला, डेटर्सकडून आलेली रक्कम वजा केली तर राहिलेली अमाऊंट काय असणार आहे, क्रेडिट सेल्स असणार आहे. बरोबर, म्हणजे डेटर्स अकाउंटच्या साहाय्याने आपण क्रेडिट सेल काढू शकतो, क्रेडिटर्स अकाउंटच्या साहाय्याने आपण क्रेडिट परचेस काढू शकतो. त्या अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला मग 2 अकाउंट तयार करावे लागतील. क्रेडिट परचेस शोधून काढण्यासाठी क्रेडिटर्स, क्रेडिट सेल शोधून काढण्यासाठी डेटर्स अकाउंट तयार करावा लागेल. त्यानंतर शेवटी दिलं आहे पेड टू क्रेडिटर्स फॉर एअर कंडिशनर. आपण उधारीवरती एअर कंडिशनर खरेदी केला होता त्याची अमाऊंट ही दिली 15,000 रुपये. आणि त्यानंतर शेवट दिले बॅड डेट्स रिटर्न ऑफ 1,200. बॅड डेट्स 1,200 निर्माण झालेले आहेत. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल दिले आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला सांगितलं आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ही तयार करायची. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की कोणकोणते आपल्याला बॅलन्सेस मिसिंग आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करण्यासाठी. तर क्रेडिट सेल नाही आहे दिलं, क्रेडिट परचेस दिलं नाही आणि कॅपिटल दिलं नाही. ओके, आता इथे कॅश इंट्रोड्युस्ड 12,000 दिले आपल्याला, कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे कॅश आणला, पण ते ॲडिशनल कॅपिटल आणले. ॲक्च्युअल कॅपिटल पूर्वीचं कॅपिटल किती आहे ते आपल्याला दिलंच नाही. मग ते कॅपिटल शोधून काढण्यासाठी आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजे प्रिव्हियस इयरची बॅलन्स शीट तयार करावी लागेल. त्याच्यातून कॅपिटल शोधून काढायचं, ते मग करंट इयरच्या बॅलन्स शीटमध्ये घ्यायचं आणि मग आपली बॅलन्स शीट टॅली होणार. म्हणजे आपल्याला इथं 3 गोष्टी शोधून काढायच्यात, क्रेडिट परचेसेस, क्रेडिट सेल्स आणि कॅपिटल. मग ते शोधून काढण्यासाठी क्रेडिट सेल शोधून काढण्यासाठी आपण डेटर्स अकाउंट तयार करतो. त्यानंतर क्रेडिट परचेसेस शोधून काढण्यासाठी क्रेडिटर्स, आणि कॅपिटल शोधून काढण्यासाठी बॅलन्स शीट 31/3/16ची बॅलन्स शीट तयार करायची, म्हणजे पूर्वीची बॅलन्स शीट तयार करायची. त्यात असेट्स आणि लायबिलिटी घ्यायचं आणि राहिलेला जो बॅलन्स असेल तर कॅपिटल असेल. त्यामुळे 3 अकाउंट आणि एक हे जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला तयार करावं लागेल. इकडं असेल डेबिट पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज, या पद्धतीने आपण अकाउंट्स तयार केले. आता आपल्याला जे गोष्टी दिलेल्या आहे एक्झाम्पलमध्ये त्याच्या साहाय्याने आपण हे अकाउंट तयार करू शकतो. आता बघा पहिल्यांदा काय दिलं आहे, स्टॉक दिलं आहे. स्टॉक काय इथं येणार नाही. क्रेडिटर्स दिलेत, एक दिला आहे प्रिव्हियस इयरचा, एक दिला आहे करंट इयर्स. प्रिव्हियस इयरचा असणारे ओपनिंग बॅलन्स. ओके, मग क्रेडिटर्सचा बॅलन्स हा नेहमी क्रेडिट असतो, तो क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहितो. बरोबर, कारण ती लायबिलिटी आहे आणि त्याच्यामुळं क्रेडिटर्स जो अकाउंट आहे त्याच्या क्रेडिटला घ्यायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता बॅलन्स जो आहे तो दिला 31,000. आता 31,000 अमाऊंट घ्यायची का, तर घ्यायची नाही, कारण ॲक्च्युअल ट्रेड क्रेडिटर्स जे आहेत ते फक्त रॉ मटेरियल खरेदी करण्यासाठी जे उधारीवर माल खरेदी केला त्याचीच अमाऊंट असते. असेट्स खरेदी केलेल्याची अमाऊंट इथं येत नाही. पण इथं एअर कंडिशनरची अमाऊंट जी आहे ती या क्रेडिटर्समध्ये इन्क्लूड केलेली आहे. म्हणजे आपल्याला बी आकडा जो दिला आहे, क्रेडिटर्स ॲज ॲट 31 मार्च 2016 म्हणजे प्रिव्हियस इयर इन्क्लूड्स ₹15,000 फॉर परचेस ऑफ एअर कंडिशनर्स. एअर कंडिशनरचे 15,000 क्रेडिटर्समध्ये इन्क्लूड्स आहेत. मग ते काय करायचे आपण
तिथून कट करायचे. 31,000 मधून 15,000 गेले, अमाऊंट राहिली 16,000. मग अमाऊंट घ्यायची 16,000. त्यानंतर आपल्याला दिलाय पुढचा बॅलन्स 31/3/17चा 14,500. तो असणार आहे क्लोजिंग बॅलन्स आणि त्यामुळे तो घ्यायचा डेबिट साईडला. इथं घ्यायचा टू बॅलन्स CD. त्याची अमाऊंट दिली 14,500. यानंतर पुढं कोणती अमाऊंट दिली? डेटर्सची दिली. डेटर्स हा असेट आहे आणि त्याच्यामुळं असेटचा बॅलन्स डेबिट असतो. त्याच्यामुळे जो ओपनिंग बॅलन्स असेल तो आपण डेबिट साईडला घ्यायचा. मग ओपनिंग बॅलन्स दिलाय 1,18,000. डेटर साईडच्या डेबिट लिहायचं टू बॅलन्स BD 1,18,000 आणि आपल्याला क्लोजिंग बॅलन्स सुद्धा दिलाय 1,25,000. तो क्रेडिटला घ्यायचा बाय बॅलन्स CD 1,25,000. त्यानंतर प्रीमायसिस फर्निचर आणि एअर कंडिशनर दिले. ते काय आपण अकाउंट तयार केलेले नाही आहेत. ओके, पण हे जे सर्व असेट्स आहेत ते आपण बॅलन्स शीटला घ्यायचे. कोणत्या घ्यायची अमाऊंट? 31/3/16ची बॅलन्स शीट तयार करतोय प्रिव्हियस इयरची. मग तिथे सर्व जे ओपनिंग बॅलन्सेस दिले ते प्रिव्हियस इयरचे आहेत. त्याच्यामुळे त्या सर्व अमाऊंट्स काय करायच्या? बॅलन्स शीटला घ्यायच्या. मग त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे स्टॉक 19,800. मग इथं घ्यायचं स्टॉक 19,800. त्यानंतर दिले क्रेडिटर्स 31,000. ती लायबिलिटी आहे, इकडे घ्यायचं. त्यानंतर डेटर्स 1,18,000. यानंतर दिले प्रीमायसेस 90,000. यानंतर दिले फर्निचर 11,000. आणि त्यानंतर शेवटी दिले एअर कंडिशनर 15,000. आपण सर्व असेट्स ज्या दिलेत त्या घेतल्या, परंतु आणखी एक असेट राहिली, ती आहे कॅशची. आता कॅशची असेट कुठे दिली? तर सी दिले कॅश ट्रान्झॅक्शन. त्याच्यामध्ये दिले बघा कॅश ॲट 1 एप्रिल 2016 15,000. 1/4/2016 साली 15,000 हा बॅलन्स होता. 31 मार्च 16 त्याचा पुढचा दिवस आहे 1/4/16, म्हणजे तोच बॅलन्स आहे कॅशचा. त्यामुळे कॅशचा इथं घ्यायची अमाऊंट 15,000. या पद्धतीने आपण सर्व असेट्स अँड लायबिलिटीज घेतले. बरोबर, आपण बॅलन्स शीट ही क्लोज करू शकतो. आता असेट साईडची जर टोटल केली तर ती येईल 2,68,800. तीच इकडे घ्यायची 2,68,800. 2,68,800 मधून आपण 31,000 जर वजा केले तर अमाऊंट राहील 2,37,800. त्याला म्हणायचं कॅपिटल कंसात बॅलन्सिंग फिगर. आपलं एक बॅलन्स शीट तयार झाली. आता आपल्याला आणखी जे खाली कॅश ट्रान्झॅक्शन दिलेत त्याच्यामध्ये डेटर्स आणि क्रेडिटर्सशी संबंधित जे जे आयटम्स असतील ते आपण डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंटला घ्यायचे आणि त्यानंतर ते दोन्ही अकाउंट क्लोज करायचे. मग त्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा काय दिले? कॅश दिलाय, तो आपण घेतला बॅलन्स शीटमध्ये. त्यानंतर दिलंय कलेक्शन फ्रॉम कस्टमर्स. आता कलेक्शन फ्रॉम कस्टमर्स म्हणजे कस्टमरकडून पैसे मिळाले 1,60,800. जर पैसे मिळाले तर डेटर्स कमी होतात. उधारीवर माल विकला तर डेटर्स वाढतात. डेटर्स कधी वाढतील? ज्यावेळी आपण डेबिट साईडला त्या अमाऊंट लिहितो त्यावेळी. जर डेटर्स कमी होत असतील तर त्या अमाऊंट आपण क्रेडिट साईडला लिहितो. इथं अमाऊंट मिळाली डेटर्सकडून, याचा अर्थ डेटर्स कमी होणार. मग ती कुठं लिहायची? क्रेडिट साईडला. इथे लिहायची बाय कलेक्शन
कलेक्शन फ्रॉम डेटर्स आहेत किंवा कस्टमर्स हे 1,60,000 1,60,800. त्यानंतर खाली दिले पेमेंट टू क्रेडिटर्स 1,44,000. क्रेडिटर्सना पेमेंट दिलं. क्रेडिटर्स अकाउंटमध्ये क्रेडिटर्स जर वाढत असतील तर ते आपण क्रेडिट साईडला लिहितो, कारण क्रेडिटर्सचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो, कारण ती लायबिलिटी आहे. जर क्रेडिटर्स कमी होत असतील तर त्या अमाऊंटवरून डेबिट साईडला लिहितो. क्रेडिटर्सकडून पैसे मिळाले म्हणजे क्रेडिटर्स कमी होणार, मग त्या अमाऊंट लिहायची डेबिट साईडला. इथे लिहायची टू पेमेंट टू क्रेडिटर्स 1,44,000. यानंतर खाली ज्या एक्सपेन्सेस दिलेत, रेंट दिले, सॅलरी दिले, सन्ड्री एक्सपेन्सेस दिलेत, सन्ड्री इन्कम दिले, ड्रॉइंग्स दिलेत, लोन, कॅपिटल, कॅश सेल्स, कॅश परचेसेस, हे सर्व 31,317 बॅलन्सेस आहेत. ओके, फक्त वरचा जो कॅश होता तोच फक्त ओपनिंग बॅलन्स होता. मग इथं सर्व डेटर्स आणि क्रेडिटर्सशी संबंधित कोणताही घटक नाही. ठीक आहे. त्यानंतर पेड क्रेडिटर्स फॉर एअर कंडिशनर्स ही जी अमाऊंट आहे ती किती दिली? 15,000 दिली. म्हणजे 15,000 जे क्रेडिटर्स होते एअर कंडिशनरची त्याची अमाऊंट आपण दिली. आता ती जी अमाऊंट आहे ती इथं येईल का क्रेडिटर्स अकाउंटला? इथं तर ती येणार नाही. याचं कारण असं आहे, क्रेडिटर्स याचा अर्थ ट्रेड क्रेडिटर्स, रॉ मटेरियलशी संबंधित असणारे क्रेडिटर्स. ठीक आहे. मग आपण इथं जी 16,000 अमाऊंट घेतली ते आपण 15,000 वजा करूनच घेतली, कारण आपल्याला जो बॅलन्स दिला आहे क्रेडिटर्सचा तो 31,000 दिला होता. आपण त्यातून 15,000 वजा करूनच इथं 16,000 घेतले. ती अमाऊंट आपण ऑलरेडी वजा केली. त्याच्यामुळं इकडं डेबिट साईडला ती अमाऊंट लिहायची काही गरज नाही की क्रेडिटर्सला पेमेंट केले, कारण आपण क्रेडिट साईडला बी दिली अमाऊंट लिहिलेलीच नाही आहे, कारण ते क्रेडिटर्स नाही येतच. आणि त्याच्यामुळे ती अमाऊंट जी आहे ती इथं घ्यायची नाही. आणि शेवटी दिले बॅड डेट्स रिटर्न ऑफ 1,200. 1,200 बॅड डेट्स आहेत. आपण साधारणपणे बॅड डेट्सची एंट्री काय करतो, तर आपण डेटर्समधून बॅड डेट्स वजा करतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो. ओके, आता त्या जो डेटर्स आहेत, ओके, त्या डेटर्स अकाउंटला बॅड डेट्स आपण आता लिहू शकतो, कारण बॅड डेट्स निर्माण झाल्यामुळं डेटर्स कमी होतात. बरोबर. आणि त्याच्यामुळं इथं जर आपण अमाऊंट ती लिहिली 1,200 तर काय होईल, ते आपण बॅलन्स शीटमध्ये अमाऊंट घ्यायची नाही. कुठं एकाच ठिकाणी कुठंतरी इफेक्ट करायचा त्याचा. ठीक आहे. इथं जर केला नाही तर बॅलन्स शीटमध्ये इफेक्ट करायचा, किंवा बॅलन्स शीटमध्ये केला तर इथं करायचा नाही. मग आपण जर इथं तो इफेक्ट केला तर ती अमाऊंट कुठे येणार? डेटर साईडच्या डेबिटला का क्रेडिटला? ती येणार क्रेडिट साईडला, कारण डेटर्स कमी होत आहेत. वाढत असले तर डेबिट साईडला लिहिले असते. म्हणजे इथे लिहायचं बाय बॅड डेट्स 1,200. या पद्धतीने आपण सर्व ज्या अमाऊंट्स आहेत त्या अमाऊंट्स घेतल्या. आता डेटर्सचा जो बॅलन्स राहील तो काय असणार आहे? क्रेडिट सेल. बरोबर, कारण आपल्याला ओपनिंग डेटर्स दिलेत, क्लोजिंग डेटर्स दिलेत, डेटर्सकडून किती पैसे मिळाले ते दिलेत. पण डेटर्स निर्माण कसे होतात? क्रेडिट सेलमुळं. आणि क्रेडिट सेलच दिला नाही, म्हणजे राहिलेली जी अमाऊंट असणार आहे ती क्रेडिट सेलची असणार आहे. मग आपण अकाउंट क्लोज करायची. 1,60,800 प्लस 1,200 प्लस 1,25,000 2,87,000 अमाऊंट येईल. तीच डेबिट साईडला घ्यायची. 2,87,000 मधून 1,18,000 जर वजा केली तर अमाऊंट येईल 1,69,000. टू सेल्स कंसात क्रेडिट, ते क्रेडिट सेल आहे. याच पद्धतीने सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट सुद्धा क्लोज करायचा. जो बॅलन्स असेल तो क्रेडिट परचेसेस असेल. आता क्रेडिटर्सची अमाऊंट डेबिट साईडची मोठी आहे. 1,44,000 प्लस 14,500 1,58,500 मधून 16,000 जर गेले तर अमाऊंट किती राहील? 1,42,500.
हे असणार आहे परचेसेस कंसात क्रेडिट परचेसेस ते असणार आहेत. म्हणजे या पद्धतीने आपण क्रेडिट परचेसेस, क्रेडिट सेल आणि कॅपिटलची अमाऊंट शोधून काढली. आता आपल्याला सर्व अमाऊंट आहेत. आता आपण काय करू शकतो, करंट इयरची बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तयार करू शकतो. ठीक आहे, तर आपण ते आता तयार करूया. ठीक आहे, आता आपल्याला जे बॅलन्सेस दिलेत ते आपण घेऊया सुरुवातीपासून. पहिल्यांदा दिले स्टॉक ओपनिंग दिला 31/3/16चा 19,800. तो आपण ट्रेडिंग अकाउंटला घेतो, तो ओपनिंग स्टॉक म्हणून 19,800. यानंतर पुढे स्टॉक दिला 31/3/17चा 1,13,200. तो आहे क्लोजिंग स्टॉक. तो आपण कुठे घेतो, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि असेट साईडला. इथे घ्यायचं बाय क्लोजिंग स्टॉक 1,13,200 आणि असेट साईडला घ्यायचं स्टॉक 1,13,200. त्यानंतर पुढे दिले क्रेडिटर्स 31,000. क्रेडिटर्स जरी 31,000 ते आहे ओपनिंग बॅलन्स प्रिव्हियस इयरचं, त्याची बॅलन्स शीटमध्ये आपण घेतलेलं आहे मागच्या वर्षीच्या, त्यामुळे त्या अमाऊंट घ्यायची नाही. पुढच्या फक्त अमाऊंट घ्यायच्या ज्या करंट इयरच्या आहेत. 14,500 दिलेत, मग ते घ्यायचं क्रेडिटर्सला. पुढे दिले डेटर्स 1,25,000. ते असेट साईडला घ्यायचं. पुढे दिलंय प्रीमायसेस 90,000. पुढे दिलंय फर्निचर 11,000. पुढे दिलंय एअर कंडिशनर 15,000. सर्व असेट्स आपल्याला जे दिल्यात ते घेतलं आपण. क्रेडिटर्स ॲज ॲट 31 मार्च 2016 इन्क्लूड्स 15,000 फॉर परचेस ऑफ एअर कंडिशनर. मग त्याचं जे आपण ॲडजस्टमेंट आहे ते आपण केलेली आहे प्रिव्हियस इयरमध्ये, कारण ते प्रिव्हियस इयरची ॲडजस्टमेंट आहे 16 सालची, त्यामुळे तिथं घ्यायची नाही. आता कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये पहिल्यांदा दिलं कॅश, पण कॅश जी आहे ती दिली 2016 सालची 15,000. त्यामुळे ते आपण मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये घेतलेले, त्यामुळे ते काय इथे अमाऊंट घ्यायची नाही. त्यानंतर पुढे दिले कलेक्शन फ्रॉम कस्टमर्स, ते आपण डेटर्स अकाउंटला घेतले. पेमेंट टू क्रेडिटर्स ते सुद्धा क्रेडिटर अकाउंटला घेतले. पुढे दिले रेंट 11,500. ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचं. टू रेंट 11,500. त्यानंतर पुढे दिले सॅलरी 1,12,000. टू सॅलरी 1,12,000. त्यानंतर पुढे दिले सन्ड्री एक्सपेन्सेस 18,000. त्यानंतर पुढे दिले बाय सन्ड्री इन्कम, तो क्रेडिट साईडला घ्यायचा. $16,500 दिलाय. त्यानंतर दिले ड्रॉइंग्स हे कॅपिटलमधून वजा होतं. मग कॅपिटल हे घ्यायचं बॅलन्स शीटमध्ये. कॅपिटल आपण शोधून काढलं, मागच्या वर्षीची जी बॅलन्स शीट तयार केली त्यातून शोधून काढलं होतं 2,37,800. त्यातून ड्रॉइंग वजा करायचं. लेस ड्रॉइंग्स अमाऊंट आहे 30,000. 2,07,800 अमाऊंट राहील. त्यानंतर दिले लोन फ्रॉम मिसेस फर्नांडिस, ही सुद्धा लायबिलिटी आहे, त्यामुळे त्या अमाऊंट लायबिलिटी साईडला घ्यायची. लोन 23,000. लोन फ्रॉम मिसेस फर्नांडिस. त्यानंतर पुढे दिले कॅश इंट्रोड्यूस केले, म्हणजे कॅश आणली बिझनेसमध्ये, ते आहे कॅपिटल, त्यामुळे ते कॅपिटलमध्ये अमाऊंट ॲड करायची. ॲड म्हणायचं कॅश इंट्रोड्यूस्ड
ती अमाऊंट आहे 12,000. त्यानंतर पुढे दिले कॅश सेल्स आणि कॅश परचेसेस. ते आपण प्रिव्हियस इयरच्या डेटर्स आणि क्रेडिटर्स कॅश सेल आणि कॅश परचेसेस ती अमाऊंट घ्यावी लागेल ट्रेडिंग अकाउंटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचं टू परचेसेस. कॅशमध्ये परचेसेस आहेत 15,000 आणि क्रेडिटमध्ये किती परचेसेस आहेत तर आपण मगाशी क्रेडिटर्स अकाउंट तयार केला होता, त्याचा जो बॅलन्स निघाला होता 1,42,500 तो घ्यायचा. टोटल येईल 1,57,500. त्यानंतर कॅश सेल, तर सेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येतो बाय सेल्स. कॅशच्या स्वरूपामध्ये आहे 11,500 आणि क्रेडिटच्या स्वरूपामध्ये आपण काढला होता त्याची जी अमाऊंट होती ती होती 1,69,000. त्याची जर टोटल केली तर ती 1,80,500. या पद्धतीने आपण सर्व अमाऊंट्स या घेतल्या आणि शेवटी दिले बॅड डेट्स रिटर्न ऑफ. बॅड डेट्सची आपण एक एंट्री केली होती, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं होतं. दुसरं तो लॉस आहे तो घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टू बॅड डेट्स 1,200. या पद्धतीने आपण सर्व अमाऊंट्स घेतल्या. आता काय करायचं, अकाउंट्स क्लोज करायचे. 1,80,500 प्लस 1,13,200 अमाऊंट येईल 2,93,700. ती डेबिटला घ्यायची. त्यातून एक्सपेन्सेस वजा करायचे म्हणजे निघेल ग्रॉस प्रॉफिट. मग हे 2,93,700 मधून वरच्या अमाऊंट जर वजा केल्या तर ग्रॉस प्रॉफिट निघेल 1,16,400. तो घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,16,400. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करायचा, टॅली करायचा किंवा त्याची अमाऊंट बघायची. द डेबिट साईडची अमाऊंट मोजायची आणि क्रेडिट साईडची अमाऊंट मोजायची. मग इथं 1,12,000, 18,000, 11,500 आणि 1,200 ची टोटल केली तर 1,42,700 येते. याचा अर्थ डेबिट साईड मोठी येते, त्यामुळे डेबिट साईडच क्रेडिट साईडला लिहायची 1,42,700 आणि त्यातून इन्कम वजा करायचा म्हणजे राहील बाय नेट लॉस. इथे एक्सपेन्सेस जास्त आहेत, इन्कम कमी आहे, त्यामुळे लॉस झाला. लॉस किती झाला तर 1,42,700 मधून वरती जर अमाऊंट वजा केल्या तर 9,800 अमाऊंट येते. 9,800 अमाऊंट लॉस आहे, त्यामुळे ते कॅपिटलमधून वजा करायचं. प्रॉफिट असतं तर ॲड केलं असतं. मग इथे कॅपिटलमधून वजा करायचं लेस लॉस 9,800 म्हणजे अमाऊंट राहील 2,10,000. आणि त्यानंतर मग असेट्स आणि लायबिलिटी साईडची टोटल करायची, सेम येते का बघायची. ओके, त्याची जर टोटल केली आपण तर 2,68,800 अमाऊंट येईल दोन्ही साईडची आणि इथं अकाउंट क्लोज होईल. याचा अर्थ काय तर आपल्याला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर जर तयार करायचं असेल सिंगल एंट्री सिस्टीममध्ये तर पहिल्यांदा काय करावं लागतं, डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करावी लागते. जर बिल्स पेएबल, बिल्स रिसिवेबल दिले असतील तर ते दोन अकाउंटसुद्धा तयार करावे लागतात आणि त्यानंतरच मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची. ठीक आहे.